महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या विदर्भामध्ये जे काही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या फॅक्टरीज आहेत, कारखाने आहेत, इंडस्ट्रीज आहे, याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ते जॉब स्वीकारले पाहिजे. एकदा स्वतः तुम्ही त्या ठिकाणी जॉब स्वीकारला, जॉब करण्याची हॅबिट लावली, वर्क कल्चर आपल्यामध्ये निर्माण केलं, स्वतःला जर डेव्हलप केलं, आपल्यामध्ये असलेलं स्किल डेव्हलप केलं, तर निश्चितपणानं तुमची जी ग्रोथ होणार आहे, तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुमची ग्रोथ होईल आणि त्याचा तुमच्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. आपल्याकडे मॅन्युफॅक्चर युनिट सुद्धा काही प्रमाणामध्ये आहे. खरं म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा आताच मॅडम आणि आम्ही चर्चा करत होतो, परंतु आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. आयटी इंडस्ट्री मी त्याचा उल्लेख केला. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आयटी इंडस्ट्री आहे. आमचे सगळे आम्ही जे आमदार आहेत, विधिमंडळामध्ये काम करतो, विधानसभेचे आमदार असतील, विधान परिषदचे आमदार असतील, आम्ही सातत्याने त्या ठिकाणी सरकारकडे मागणी करतो की या नागपूर शहरामध्ये किंवा या विदर्भामध्ये आयटी इंडस्ट्री जोपर्यंत येणार नाही, कारण इतर सर्व सेक्टरच्या तुलनेमध्ये आजही जर चांगल्या पॅकेजची ज्याची अपेक्षा आपल्या सर्व युथला राहते, ते चांगलं पॅकेज देण्याची ताकद ही फक्त आयटी सेक्टरमध्ये आहे. आणि म्हणून आयटी सेक्टरचा सुद्धा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला की आपल्या इथे MID असेल किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल किंवा जे काही आता मिनी MIDC आपण ज्याला इंडस्ट्रीचा एरिया म्हणतो, या सर्व भागामध्ये त्या सर्व कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना चांगले पॅकेज दिले पाहिजे. त्यांना इलेक्ट्रिसिटीचे त्यांचे जे काही दर आहेत ते कमी दिले पाहिजे. त्यांना बाकीचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते, बाकीच्या ज्या काही सुविधा लागतात त्या कमी प्रमाणामध्ये किंवा त्यांना कन्सेशनल रेटमध्ये जर दिल्या, तर आपल्या विदर्भामध्ये सुद्धा, नागपूर रिजनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जर आयटी इंडस्ट्री आल्या, तर निश्चितपणानं आपलं फ्युचर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये आहे.